बरं झालं बाप्पा मी शिक्षक झालो नाही. आपलं जे दुकान आहे का ते नंबर 1 आहे. आता पहिले परीक्षा घेतली होती TET, टीचर एलिजिबिलिटी टेस्ट. शिक्षक व्हायसाठी पात्रता लागते म्हणा. त्याच्यानंतर परीक्षा घेतली, त्याच्या अगोदर CET होती, मग घेतली TET, आता त्याच्यानंतर घेतली टेट. मग त्याच्यानंतर काही ना काय केलं बाबा शिक्षकाची नोकरी चांगली आहे, स्वतःच्या गावात येता येते म्हणून काय केलं, हातचं सोडलं आणि पळत्याच्या मागं लागलं आणि मग झाला शिक्षक. आता शिक्षक झाल्यावर पहिलेच तुम्हाला माहिती आहे याला शिकवण्यापेक्षा जास्त कामं दिले. तांदूळ मोज, माणसं मोज, BLO यादी कर, हे ना, कोण गावातलं पळून गेले, कोण नव्यानं आले, एवढे त्याच्याकडे कुटाने आणि एवढ्या कुटाने असून त्याला पगार 16,000. आता जे लग्नाचं राहिले ते कोमात हे, लग्न करू का नको करू, केल्यावर 16,000 भागल का. आणि जे लग्नावाले त्याला 2 लेकरं आहेत त्याचे तर वांदेत वांजे, हे ना, एकाला बनेले ते एकाला चिडी नाही. 16,000 तेवढं भागायचं कुठं. त्याच्यानंतर 500-600 किलोमीटर नोकरी आहे, त्याच्यात पुन्हा लिहिले 10 वर्षाच्या आत बदली नाही, मेला थाळ. एवढं असून त्या गावात रूम, त्या गावात पूर्ण घराचं चित्र इकडं सोडून द्यायचं आणि तिथं नव्यानं उभं राहायचं. 10-15 वर्ष त्याला वाटतं आता काय बदली करायची, तिकडंच राहिलेलं बरोबर. आणि त्याच्यात आपल्या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय, आदरणीय, है ना, कर्तव्य तत्पर शिक्षण मंत्री, यायला कुठला पेपर नव्हता, यायला कुठली परीक्षा दिली नव्हती, हे ना. आणि आता यायचं म्हणणं आहे की शिक्षण सेवक पद म्हणजे 16,000वर हा घासत असताना, हा घासू घासू बेजार होत असताना याच्यासाठी नव्याने एक परीक्षा घ्यायची. मारा त्याला, मारा, काय ठेवता त्याला, शिक्षकच काय करता त्याला. अरे कुठून तुम्हाला बुद्धी सुचती रे. तुम्ही एखाद्या देवाबिवाच्या तरी पाया पडजा. मला तर कधी कधी वाटतंय की देव जेव्हा बुद्धी वाटू लागले तेव्हा आईन तुमच्यापाशी आले आणि जसं बुंदीचं टोपल्यात बुंदी संपत्ती तसा तुमचा कार्यक्रम झाला. थोडीफार विचार करा, गोरगरिबाचं लेकर लय तानात ते खेपा एकान भारी कमेंट केली. डिअर TET CET यासारख्या 4 परीक्षा देऊन शिक्षण सेवक झालो. आता 3 वर्षे मुलांना शिकवायचे की घरी बसून पुढच्या परीक्षेची तयारी करायची. कुठून बुद्धी सुचली, आधीची चांगली नोकरी सोडली, 16,000वर शिक्षक झालो. पहा, टीचर इज द पिलर ऑफ नेशन. गोरगरिबाच्या लेकरांना आकार देण्याचं काम शिक्षक करतो. काही जण टगे डायलॉग घालतील की ते शिकवण्यात पगारी जास्त झाल्या, तर तू कुठं देशाचं काय करायला. नळाच्या तुट्या तूच वरणारा, शाळेची घंटी गायब तू करणारा, है ना, फरची गायब तू करणारा, है ना, तू हे जनावर जिथं शाळेला पत्र नाही त्याच्यात बांधणारा तू. तुला कुठं डायलॉग आहे याच्याबद्दल बोलण्याचा. जे चांगले काम करते त्याच्याला मानावं लागेल का नाही. आम्ही तिथूनच शिकलो, तू बी तिथून शिकला, तू बाप बी तिथून शिकला, मग त्या शिक्षकांचा सन्मान व्हायला काय नाही पाहिजे का. त्याच्यात आता ही परीक्षा घेणार. पहा, गुरुजी परीक्षा पास झाला तर नोकरी पक्की. राज्यातील 19,000 शिक्षण सेवकांना सरकारचा झटका आणि फटका सोबतच. मंत्री महोदयांना विनंती आहे, त्यांना फक्त शिकवण्याचं काम द्या. तुम्ही शाळेला भौतिक सुविधा नाही बी दिल्या तरी मोठमोठ्या इंग्लिश स्कूलकडे जाणाऱ्या लेकरांच्या रांगा जिल्हा परिषदेकडे येतील. का TET पास होण्याचा रेशिओ पहा एकदा, टेट पास होण्याचा रेशिओ पहा एकदा. आमच्यासारख्याच दुकान बसलं नाही भाऊ त्याच्यात. कांगणेसरला जमलं नाही, इथं मी इकडे भापाने आणेल किती शिकवल, पण TET परीक्षा पास होणं मजाक होती का, नाही आहे. मग त्या परीक्षेत पास होणारा एवढा बुद्धिमान वर्ग शाळेवर गेलाय. फक्त त्या शिक्षकांना विनंती आहे, गावात 2 भिकारचोट राजकीय पार्टी असतात, त्याचा चहा पण पिऊ नको. तूच डबा घेऊन जाय, तालुक्यात जरी भेटला तशी झापड लावून जाय, त्याला बोलूही नको, त्याचा चहा पिऊ नको. एका पार्टीकडे तू गेला आणि दुसऱ्या पार्टीकडे नाही गेला कुतुल पत्त्याचा नाद लागतो. तर विनंती आहे, गावातल्या पार्टीचा तू शिकार व्हायचं नाही. गोरगरिबाचे लेकर आहेत, आपल्या लेकरांचं भवितव्य घडवण्यासाठी आपण नोकरी करायलोत, पैसा वाचवलोत. तसं ज्या शाळेत आपण शिकवायलो तिथं पण गोरगरिबांचे लेकर आहेत, त्यांच्याही मायबापाची इच्छा आहे की आपलं लेकरू काहीतरी घडलं पाहिजे आणि त्याचं पुण्य तुम्हाला. जहा पैसा काम नाही आता, वा दुआ काम आती. त्यामुळे तो आशीर्वाद आपल्याला मिळवायचा असेल तर आपलं काम आहे त्या गोरगरीब लेकरांच्या शिक्षणाकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. पण सरकारला विनंती आहे की यायच्या मागं बिना कामाचा ताण देऊ नका. कंपाऊंड वॉल बांधायचं काम कोणाचं तुमचं आहे का, तुम्ही बांधायला पाहिजे ना. शिक्षकाला विचारे किती इटा लावल्या, सिमेंट किती हल्ली, कुठून लावले. झाडं लावायचं काम ते यायचं आहे का, त्याला विचारले किती पाणी दिलं, झाड वाळलंच कोण, त्याच्या फांद्याच कोण तोडल्या, पानच कोण गायब केल्या, त्याचं काम आहे का ते. कलर लावल्यावर किती डबे लावले, तू किती खाल्ले, काही गरज आहे का. तांदूळ मधाला लावले त्याला दाना एका लेकरा मग एवढं तेल मेलं ते थार. त्याने टाचण काढायचं का, पाठ शिकवायचा का, तांदळाचे दाणे मोजायचे आणि पुन्हा माहिले जिल्हा परिषदला गुणवत्ताच नाही.
त्याला ओरिजिनल काम शिक्षणाचं द्या ना. नाही चित्रचरित्र बदलत मला म्हणा का तर गुणवत्तापूर्ण शिक्षक त्या शाळेवर गेले म्हणून त्या शाळेतल्या शिक्षकांना योग्य संधी द्या. असे उठसूट उचलली जीभ लावली टाळूला असे दलिंदर काही बी निर्णय घेऊ नका हे ना. नाही तर 19,000 शिक्षक पुन्हा कुठं जाणार आंदोलनाला, त्याच्यात पुन्हा कांगणे सर, आणि कांगणे सरला काय बोलायचा सुमार नाही, झाले वांदे गेले सर आता सरचाच कार्यक्रम. त्यामुळे विनंती आहे या शिक्षकांचा सन्मान व्हा. असं बोलला असाल तर पुन्हा एकदा म्हणा चुकून बोललो होतो बाबा, मला शिक्षकाचा सन्मान आहे. तुम्ही लागलेले 19,000 शिक्षकांना विनंती आहे बढियापैकी शिकवा. तुम्हाला पुन्हा ते 55,000 भरायचे नव्हते म्हणून तुम्ही एक नवीन कार्यक्रम केला. कॉन्ट्रॅक्ट भरती आम्हाला कळू पण दिलं नाही. डीएडच्या वाटाले मला 10,000 भेटायले माझ्या गावाच्या बदल शिकवायलो, त्याला कुठं माहिती आहे. आता तुम्ही भरतीच नाही 10,000 तर तो हा कार्यक्रम खलास है ना. 999 जिओ धन धनाधन, बाकी 2,000चे नवीन 2 ड्रेस चप्पल, संपले 10,000. मी बी बेरोजगार, तू बी बेरोजगार. हे वांदे सरकारनं आपले ओळखलेले आहेत. पण युवा शक्ती युवा वो नहीं होते जो हवा के साथ बहते, युवा होते जो हवा का रोग बदल देते. आपण एकत्र असलो तर सरकार नक्की आपल्या प्रश्नाचा विचार करेल, आपल्या मागणीचा विचार करेल. ही मागणी कधीच लागू होणार आहे, ताण घेऊ नका. आणि जरी झाली तर मग त्याच्यासाठी परीक्षा ठेवू. 5 वर्षात तुम्ही काय कुठाने केले बाबा, खरं बरोबर केलंय का, काय तुमचं चुकले, त्याचे परीक्षेत ते पास झाले आणि आपण नापास बी झालो तर धन्य आहेत बाबा. माणूस हुशार आहे ना, त्याने एवढा चांगला परीक्षा पास झाली म्हणून. तर त्यामुळे तुमच्यासाठी एक परीक्षा पाहिजे, ती परीक्षा तुम्ही पास व्हा. कारण याच्यासाठी TET CET आणि आता महत्त्वाची गोष्ट TET, आता फक्त MET घ्या ना, मेंटल एलिजिबिलिटी टेस्ट. ते जागेवर आहे का नाही तपासा. डॉक्टर आणा लावा त्याच्या मेंदूला, हा नाही म्हणले गेले करा बाजूला करा. मग आता 19,000 समजा 1,000 पास झाले तर 18,000 नव्हे कुठं भरता. जाणून बुजून आहे का नाही चालायले काय तुमचं, चालायले काय तुम्हाला सुचतंय कुठून. विनंती आहे मायबाप सरकारला हे आगाव असे निर्णय घेऊन नवीन काहीतरी असा चांगल्या याच्यात मिठाचा खडा टाक जाऊ नका. जे चालायले चल द्या, ते शिकवायले 16,000 कसं तरी उदरनिर्वाह चालू आहे. त्याच्यात पुन्हा मला नवीन परीक्षा मिळाली, ते म्हणेल शाळेतल्या लेकराला शिकू का माया परीक्षेची मी तयारी करू. पुन्हा कांगणे सर नवीन बॅच है ना, बसा बोकांडीवर पैसाच पैसा. त्यामुळे विनंती आहे 16,000 त्याचा कार्यक्रम चांगला चाललाय. एवढ्या परीक्षा देऊन ते पास झाले. 35-40 वर्षात पुन्हा त्याला अभ्यास करायचा. काही काही जे केसही गेले, कोणाला पोरगी भेटणं. त्यामुळे विनंती आहे त्याच्या परीक्षा घेऊ नका, ते लेकराला शिकू द्या. एवढीच मायबाप सरकारला विनंती. शिक्षकांनो तुम्ही हेत म्हणून देश आहे, म्हणून तुमचं जे काम आहे नैतिकतेचं काम आहे, गोरगरिबांच्या लेकरांना न्याय देण्याचं काम आहे, त्या लेकरांना मात्र मनातून शिकवा. हीच कळकळीची विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.